बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील आदिवासी शाळेमध्ये 15 ते 20 विद्यार्थिनींचा विनयभंग झालाय। धक्कादायक बातमी आपण पाहतोय। शिक्षकानेच विनयभंग केल्याने खळबळ माजली आहे। संशयित शिक्षकावर आदिवासी विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली। शिक्षकाला अटक कधी होणार, पालकांची मागणी होतीये। नाशिकमधील धक्कादायक बातमी आपण पाहतोय। नाशिकमधील आदिवासी शाळेमध्ये 15 ते 20 विद्यार्थिनींचा विनयभंग झालाय। शिक्षकानेच विनयभंग केल्याने खळबळ माजली। संशयित शिक्षकावर आदिवासी विभागाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। शिक्षकाला अटक कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। पालकांकडून आक्रमकतेने ही मागणी होते। शिक्षकाला अटक करा अशी मागणी आता पालकांकडून केली जाते। नाशिकमधील ही आपण धक्कादायक बातमी पाहतोय। नाशिकमधील आदिवासी शाळेतील विद्यार्थिनींचा विनयभंग झालाय। शिक्षकानेच विनयभंग केल्याने खळबळ माजली आहे। संशयित शिक्षकावर आदिवासी विभागाने निलंबनाची कारवाई केली। मात्र या शिक्षकाला अटक कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या शिक्षकाला अटक करा अशी मागणी आता संतप्त पालकांकडून होतीये। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, काय अधिकची माहिती? अत्यंत धक्कादायक हे प्रकार मानावा लागेल, कारण या आधी सुद्धा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळा असतील किंवा शाळेमध्ये असतील अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत आणि पुन्हा अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी शाळेमध्ये शिक्षकाने जवळपास 15 ते 20 मुलींचा विनयभंग केल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। खरं तर मुलींनी तक्रार केल्यानंतर या प्रकारावर एक कमिटी नेमली होती। त्या कमिटीच्या अहवालामध्ये सुद्धा प्रथमदर्शनी या शिक्षकाने या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा जो सत्य आहे तो पुढे आलेला आहे। खरं तर या मुलींना शिकवण्याच्या बहाण्याने हा शिक्षक जो आहे तो या मुलींसोबत अश्लील चाळे करायचा अशा पद्धतीचे आरोप होते आणि त्याच आरोपानंतर आदिवासी विभागाकडनं एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि त्या समितीमध्ये सुद्धा या शिक्षकाने या मुलींचा विनयभंग केल्याचा जो सत्य आहे तो पुढे आलेला आहे आणि त्या सगळ्यानंतर या शिक्षकाचं निलंबन करून या शिक्षकाची जी इन्क्वायरी जे आहे ते विभागीय स्तरावर आता लावण्यात आलेली आहे। अत्यंत हा धक्कादायक प्रकार आहे। या सगळ्या घटनेने पुन्हा एकदा आदिवासी आश्रमशाळेतील किंवा शाळेतील शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे का? खरं तर हा जो सगळा तपास आहे तो आदिवासी विभागाच्या लेवलवरती आता चालू आहे। कमिटी सुद्धा स्थापन झालेली होती। त्या कमिटीचा अहवाल आता आलेला आहे आणि त्या शिक्षकावरती निलंबनाची कारवाई करत आता त्या शिक्षकाची विभागीय चौकशी आता चालू करण्यात आलेली आहे। पण या सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा आदिवासी शाळेतील आश्रमशाळेतील मुलींचा सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं बघायला मिळतं। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।